करू नका. जेव्हा कळाले तेव्हापासून स्वतःही भजा आणि आपल्या लेकरांना सुद्धा भजायचं शिकवा. आजकाल आपण सर्वजण म्हणतो महाराज आमचं लेकरू चांगलं राहिलं नाही, महाराज लेकरं व्यसनाधीन झाले, महाराज लेकरं पुड्या खायले, महाराज लेकरं दारू प्यायले, असं झालं तसं झालं. आजकालची युवा मंडळ चांगली राहिली नाही. पण युवा मंडळींवर पूर्ण सगळं आपण कार्यभार टाकून चालू शकतं का? नाही. कारण आज युवा मंडळ वाईट मार्गावर जाते. याचं कारण काय की त्यांच्यापर्यंत चांगले संस्कार पोहोचत नाही आहेत. आजकाल आपलं युवा मंडळ कोणत्या मार्गावर आहे बघा. घरावर पत्रे, महिन्याचे 10,000 रुपये सुद्धा कमावत नाही, पण खिशामध्ये 1 लाखाचा मोबाईल बाळगतो. घर किती फाटकं राहू दे, इकडं माय बाप रोजानं जाऊ परेशान आणि तो 50-60 हजार रुपयाचा मोबाईल खिशामध्ये बाळगतोय. यापेक्षा 50-60 हजार 1-1 लाख रुपये मोबाईल मध्ये घालण्यापेक्षा त्याच 1 लाखामध्ये साधारण कोणता तरी बिझनेस उभा करा आणि घरच्यांना सांगा मी माझ्या स्वतःच्या कमाईचं खातोय. आणि हे संस्कार आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे. आणि जेवढे काही युवा मंडळ इथं उपस्थित आहेत त्यांना तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडं वेळ फार कमी. मुलींकडे एक ऑप्शन आहे, कोणतं? त्यांनी कर्तृत्व घडवतील नाहीतर त्यांच्या मनावर आहे. ठीक आहे का? कारण त्यांच्याकडं आपण गाव पातळीवर पाहू शकतो त्यांच्यासाठी कमावणारा कोण आहे? त्यांचा नवरा तयार आहे. ते ऑप्शन मुलांकडे आहे का? नाही. तुम्हाला स्वतःच कमवावं लागेल. आणि जर तुम्ही आपला वेळ सगळा इकडेच वाया घालचाल, चांगला ब्रँडेड फोन, ब्रँडेड घडी, ब्रँडेड कपडे, पण घरामध्ये काही नको, काम धंदा काहीही नको. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते बघा, आज जर तुम्ही याच्या मागं लाग त्याच्या मागं लाग करून जर आपला वेळ वाया घालत असाल तर पुढं चालून तुमच्या हाताला काहीही यश येणार नाही. कारण मुलं जोपर्यंत 12वी-15वी मध्ये आहेत ना तोपर्यंत त्यांना फक्त एक प्रश्न विचारला जातो, काय जेवलास ना बाळा, खाल्लास ना, कशी आहे तब्येत, सगळं ठीक आहे ना. सर्वजण त्याची काळजी घेतात. पण जेव्हा त्याची 15वी झाली, ग्रॅज्युएशन झालं आणि जेव्हा तो लग्नाच्या वेळेला येतो, लग्नाच्या वयामध्ये येतो, त्याला कसा आहेस हा प्रश्न कुणीही विचारत नाही. त्याला सर्वजण एकच प्रश्न विचारतात, का? कोणता? काय करतोय आणि किती कमावतो. चांगलं कमावत असाल तरच तुमची घरात इज्जत आहे, बाहेर इज्जत आहे. आणि तुम्ही जर कमावते नसाल, तुमच्या खिशात जर पैसा नसेल ना, बाहेरच्या नंतर घरातले आधी तुम्हाला बाहेर लोटतील, लक्षात ठेव. म्हणून इकडं तिकडं वेळ वाया घालण्यापेक्षा आधी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. आज बऱ्याच जणांना मी म्हणताना पाहिलंय, आजकाल मुली भेटणं गेला. कोणता चांगला मुलगा रिकामा आहे ज्यानं स्वतःचं कर्तृत्व घडवलं? तो बिना लग्नाचा आहे का? नाही. कारण आपण आपलं अर्ध आयुष्य इंस्टाग्रामवर मुलींना हाय हॅलो करण्यात बर्बाद करतोय. कारण मुलींची संख्या जर लाईव्ह पाहतो म्हटलं ना भारत देशामध्ये फार कमी आहे, पण सोशल मीडियावर जर पाहतो म्हटलं ना मुलं कमी आहे, मुली जास्त आहे. का? मुलांनीच मुलीच्या नावानं अकाउंट तयार करून बसलेले आहेत. आणि ते पण सगळे भयानक आहेत बरं का. तो आपल्याच मित्राला मेसेज करतो ज्याला कोणी मुलगी विचारत नाही. आणि याला वाटतं मला इकडं तर कुणी विचारलं, तिनं मेसेज केला, बोल ना, माझं बॅलन्स कर ना. हा झाला बर्बाद आणि तो पण झाला बर्बाद. म्हणून इकडं तिकडं वेळ वायाला घालू नका. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला ऐकताना वाईट वाटेल, पण मुलांना तुम्ही सर्वजण माझ्या भावासारखी आहे. म्हणून एक बहीण म्हणून माझं एवढं ऐका, आज कोणतीही मुलगी तुमच्या सोबत म्हणत असेल मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या खिशात पैसा नसेल ना, तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कितीही वर्षाचं प्रेम असू द्या, साथ देणार नाही. खिशात पैसा नसेल तर आईबाप सुद्धा विचारत नाही. म्हणून आधी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. आणि जे म्हणतात ना मुलांना मुली भेटणं गेल्या, आपल्या वडिलांचं नाक कधीच खाली झालं नाही पाहिजे. प्रत्येक मुलांना माझी एवढी विनंती आहे की ब्रँडच्या मागं लागण्यापेक्षा प्रत्येक मुलानं स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच्या कर्तृत्वानं एवढ्या उंचावर न्या. अहो, प्रत्येक मुलीच्या बापानं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीचा बाप तुमच्या बापाकडे येऊन म्हटलं पाहिजे तुमचा मुलगा एवढा गुणवान आहे, तुमच्या मुलाचं लग्न माझ्या मुलीसोबत लावा. तेव्हा तो खरा पुरुष ठरला, तेव्हा तो खरा मुलगा ठरला. कारण तुम्हाला आपल्याला मोठं करण्यासाठी मायबापांनी फार स्वतःचं जीवन त्यागून दिलं. म्हणतात ना की ऊपर जो जहां है उसे आसमां कहते, के ऊपर जो जहां है उसे आसमां कहते हैं और नीचे जो जहां है उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते. फक्त किंमत त्यांना विचार ज्यांच्याकडं नाही. आणि बाप म्हणजे कोण? आई समजायला सोपी, कारण दिसते, आपल्यासाठी रडते, आपल्यासाठी उपाशी राहते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
उद्या आपण काय खाईल, आज आपण काय खाईल याची काळजी करणारी जर आई असेल तर आपण आयुष्यभर काय खाईल याची काळजी करणारा एक बाप असतो, लक्षात ठेव. आणि त्या बापासाठी म्हटलेले उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखवाना कधी कुण डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू सरी कनावाकला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापरा लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. बाप म्हणजे कोण कळायला फार अवघड आहे. आणि म्हणतात ना जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. बापाची किंमत कधी कळते, जेव्हा तो निघून जातो, जेव्हा जोपर्यंत ते म्हणतात ना अहो त्या व्यक्तीचा विषयच गंभीर ज्याच्या पाठीमाग त्याचा बाप उभा खंबीर. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं सगळं जीवन समर्पित केलंय म्हणून मुलांचं एवढं कर्तव्य बनतं हे आपल्या आई वडिलांचं ना कुठं आपल्यामुळं खाली झालं नाही पाहिजे. म्हणून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एवढं चांगलं बनवा, एवढं कर्तृत्ववान बनवा की आपल्या घरच्यांची मान कुणासमोर खाली झाली नाही पाहिजे. एक चांगलं व्यक्ती आपण राहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा आपण त्यांना लहानपणापासून चांगले संस्कार देऊ. म्हणून आपल्या लेकरांना लहान आहे तोपर्यंत चांगले संस्कार द्या जेणेकरून त्यांनी पुढं जाऊन चांगलं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. लेकरांची संगत चांगली असली पाहिजे. बघा संगत म्हणजे फक्त मित्रच नाही बरं का, लेकराची संगती गाथेची असायला पाहिजे, लेकरांची संगती गीतेची असायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावाचं मोठं नशीब पण आहे की किती 70 विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये आहे आणि वारकरी शिक्षण संस्था आपल्या गावातच आहे. आपलं खरंच फार मोठं भाग्य आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या संस्थापकांसाठी. हरिभक्त परिणामचे त्र्यंबकेश्वर महाराज गुरुजी व सुखदेवानंद वारकरी शिक्षण संस्था, सुंदर अशी शिक्षण संस्था सुद्धा तुमच्याच गावामध्ये आहे. म्हणून लोकांना बाहेरगावी जावं लागतं. आम्हाला फोन येतात हो, ताई चांगली संस्था सांगा ना, कुठं टाकू, आम्हाला शिकवायचंय पण आम्हाला शिकवता येणं गेलं. तुमचं भाग्य आहे, तुमच्या गावामध्येच सगळं आहे. सगळे रत्न तुमच्या गावात, गायक तुमच्या गावात, वादक तुमच्या गावात, पखवाज बनवणारे तुमच्या गावात, साऊंडवाले तुमच्या गावात, सगळं तुमचं गाव एकदम चांगल्या प्रकारे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कीर्तनाला जेवढे काही आलेले आहेत ना सगळ्या मातावर्ग, माझी विनंती आहे तुम्हाला की पुढच्या वेळेस जेव्हा कधी तुम्ही कीर्तनाला येशाल ना, आज तर बऱ्यापैकी सर्व आलेले आहेत, पण घरून निघताना प्रत्येक आईने ही जबाबदारी घेतली पाहिजे की माझा मुलगा युवा आहे आणि युवा व्यक्तीने हे कीर्तनामध्ये कथेमध्ये यायला पाहिजे. कारण त्यांची ही काळाची गरज आहे. तुम्ही करना भाग्यवंत, करना भाग्यवंत, करना भाग्यवंत, करना भाग्यवंत.
पण आता म्हणून तरुण वर्गाने इकडे यायला पाहिजे आणि हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत त्यांनी इकडे येणार नाही ना तोपर्यंत कोणताही आपण उत्क्रांती किंवा कोणताही विकास आपण घडवू शकत नाही. कारण जोपर्यंत आपली संस्कृती ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नाही आणि आजकाल आपण आपल्या लेकरांना इकडे आणत नाही. याचं सगळ्यात मोठं अजून एक कारण कोणतं? एक तर आपल्या लेकरांना संगत चांगली नाही, आपण देत नाही आहे. आणि आपण देत नाही याचं कारण काय? कारण आपला तुमचा स्वतःचा मायबाप वर्गांचाच आपल्या संस्कृतीवर, आपल्या ग्रंथांवर, आपल्या संतांवर अजिबात विश्वास उरलेला नाही. आपला विश्वास सगळ्यात जास्त कुणावर आहे? हिरो हिरोईनांवर आहे. आपला विश्वास आपल्या संतांवर ग्रंथांवर आहे का? नाही. कारण बघा ना, एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं ना संतांनी सांगितले नामस्मरण करा त्यानं तुम्ही तरुण जाणार, पण एखाद्याने जर केलं आणि त्याच्या जीवनात जर काही अडचणी आल्या तर तो ती भक्ती कंटिन्यू ठेवतो का थांबवून देतो? थांबवतो. कारण आजकाल लोकांचं म्हणणं कसं झालंय, जास्त देवदेव केलं की देव हातपाय धुवून आपल्या मागे लागतो, म्हणून जास्त देवदेव करायचं नाही. आता हे खरी गोष्ट आहे. जो जास्त देवदेव करतो ना संकट बघा त्याच्याच मार्गाला जास्त येतात. का? याचं कारण सुद्धा एकदा ऐकून घ्या ना. बघा एक व्यक्ती, एक मुलगा आहे जो शाळेत जातो, एक मुलगा आहे जो शाळेमध्ये जात नाही. आता सुखी जीवन कुणाचं असेल? जो शाळेत जात नाही, बिंदास फिरतो, खेळतो, खातो, त्याला कशाचं टेन्शन राहील का? नाही. पण जो शाळेत जातो त्याला शिक्षक काय म्हणाले याचं टेन्शन, अभ्यासाचं टेन्शन, सगळं टेन्शन त्याला राहील. पण आता सुखी जीवन जो शाळेत जात नाही त्याचं आहे आणि आता दुःखी जीवन कुणाचं आहे? जो शाळेत जातो त्याचं. पण इथून पुढे गेल्यानंतर भविष्यामध्ये सुख हे शाळेमध्ये जाऊन चांगलं कर्तृत्ववान झालं त्याचं राहील का नुसतं जो फिरून खाल्लंय, जो वाईट मार्गाला गेला त्याचं राहील? जो चांगला शिकून कर्तृत्ववान झाला त्याचंच होईल. मग अशा प्रकारे जो शिक्षण घेत आहे त्याच्या मार्गाला परीक्षा येतात, त्याच्या मार्गाला सगळं काही येतं. आणि जो नुसता शेतामध्ये फिरतो, खेळतो, राबतो त्यातला परीक्षा द्यायची गरज नाही, त्याला शिक्षकाची भीती नाही, त्याला मायबापाची सुद्धा भीती नाही. पण इथून येणारं पुढचं जीवन हे सगळ्यात अवघड त्याचंच राहणार आहे. अशा प्रकारे जो व्यक्ती भक्ती मार्गाच्या लाईनमध्ये लागलेला आहे, भगवंत आधी त्याच्या परीक्षा घेतात आणि त्या सगळ्या संकटांवर जर त्याने मार्ग शोधला आणि तरी सुद्धा भगवंताचं नाव त्याने नाही सोडलं, त्या भक्तालाच फक्त भगवंत भेटतात. कारण आज भक्ती केली आणि उद्या पावायला देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अशी लोकांची म्हणजे तूप खाल्या रूप यावं अशी अपेक्षा झाली आहे. जोपर्यंत सात्विक भक्ती करणार नाही तोपर्यंत भगवंत तुम्हाला भेटणार नाही. आणि आजकाल जसं आपला विषय कुठून सुरू झाला होता की भक्ती करा म्हटलं तर कुणी करणार नाही. का? कारण त्यांना वाटतं देव माझ्या मागे लागू नये म्हणून. अहो लागू द्या ना, देव मागे लागण्यासाठी किती भाग्य लागतं तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा ज्याला सोडून दिलं तो गेला आणि ज्याला धरून ठेवलं तोच राहिला. कितीही संकट येऊ द्या त्या व्यक्तीच्या वाटेला, तो कधीच हारत नाही. त्याच्यावर कधीच कोणी वाईट व्यक्ती राज्य सुद्धा करू शकत नाही. ही ताकद आहे भक्तीची. कारण म्हणतात ना भक्ती में शक्ती है भगवान को झुकाने की. ही भक्तीमध्ये ताकद आहे देवाला सुद्धा झुकवण्याची, भक्तीमध्ये ताकद आहे देवाला झुकवण्याची. नाहीतर काय गरज आहे प्रभू श्रीरामाला माता शबरीच्या तुष्टेवर खाण्याची. तुम्ही तसा विश्वास ठेवायला पाहिजे. आजकाल आपला विश्वास कुणावर जास्त आहे? हिरो हिरोईनांवर. कारण मी म्हटलं भक्ती करा सांगितलं तर कुणी करणार नाही, मंत्र जप करा म्हटलं तर कुणी करणार नाही. का? रिझल्ट दिसत नाही म्हणून. आता बघा एक ॲडव्हर्टाईज आहे, कोणती ते तुम्ही ओळखायच्या. एक हिरोईन राहते, ती समोरून चाललेली राहते, तिकडून एक हिरो येतो आणि त्या हिरोईनला पाहून म्हणतो वाव इतना निखार केस आहे. आणि इकडून तिची पोरगी तिला आवाज देते, पोरगी हिरोनीला म्हणते मम्मी. आणि हिरो म्हणतो एका मुलीची आई असून तू एवढी सुंदर दिसते कैसे. बॅकग्राऊंड म्युझिक कोणत्या साबणीचं वापरतं? हा तुम्ही लावत नाही का? बोला ना कोणत्या साबणीचं वाजतं? हा. आता मला खरं खरं सांगायचंय, त्याच्यामध्ये जसा रिझल्ट दाखवला तसा आपल्या तोंडावर आपल्याला दिसतो का?
दिसतो का? तरी लावणं सोडतो का? त्यामध्ये एका लेकराची आई ही 19-20 वर्षाची दिसते आणि असं वाटतही नाही तिला आहे लेकरू का नाही, पण तसा रिझल्ट आपल्यावर दिसला का नाही. एक हिरोईन येते म्हणते लगा ये क्रीम लगाई और धूप से निखार बचाई. म्हणजे ही क्रीम तुम्ही लावल्यानंतर तुम्ही उन्हात गेले तर काळे पडणार नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे ही क्रीम कोणती. आता ही क्रीम लावून आपण उन्हात गेलो नाही तर काळे पडतो का नाही? पडतो का नाही? पडतो ना, पण लावणं सोडतो का नाही. एक हिरोईन येते बघा आणि ती आपल्याला सांगते ये हेयर ऑइल लगाई और इससे आपके बाल बहुत लंबे आणि घने हो जाएंगे. म्हणजे तुम्ही हे तेल लावा यानं तुमचे केस फार दाट आणि लांब होणार. आता ही ॲडव्हर्टाईज काढणारी हिरोनी कोणती हे तुम्ही जा सर्च करा. त्या हिरोनीला सर्च करू नका, तिच्या नवऱ्याला सर्च करा. अहो तिचा नवरा टकला. राम कृष्ण. म्हणजे ज्या हिरोनीचा नवरा टकला ते आपल्याला येऊन शिकवायला डोक्याला तेल कोणतं. माता वर्ग मला सांगा, समजा तुमचे नवरे टकले नाही, फक्त कल्पना करायची काय तुमचे नवरे टकले आणि तुम्हाला असं तेल भेटलं जे तेल लावल्यानंतर डोक्याला केस येतात, ते तेल आधी तुम्ही कोणाला देणार हो? हा, कारण आपण आपले नवरे टकले ठेवून लोकांना देणार ना. हा, जर करत असेल तर समजायचं त्या तेलामध्ये दम नाही, पण तरी सुद्धा आपला त्यांच्यावरून विश्वास हटणार नाही, संतांवर बसणार नाही. आपल्याला ज्या हिरोईनांना आपण पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार दिलेले आहेत ना, ते हिरोईनी आपल्याला ऍडव्हर्टाईज मध्ये येऊन शिकवायले कोणते, ये खाओ दाने दाने में केसर का दम. आणि ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला ना ते आपल्याला येऊन शिकवायले काय, जंगली रमी पे आओ ना महाराज, या पे वेलकम बोनस मिलेगा. त्यांचं ऐकले जे गेले ना त्यांचं आहे ते सुद्धा टकलं झालं, पण तरी सुद्धा आपल्या संतांवर विश्वास बसत नाही आणि त्यांच्यावरून हटत नाही. आता माझं म्हणण्याचा विषय ते चुकीचे आहेत हे अजिबात नाही. त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित करायले. चूक आपली की आपला स्वतःवर कमी, स्वतःच्या संस्कृतीवर कमी आणि नको त्या गोष्टींवर जास्त विश्वास बसतो. विठ्ठल विठ्ठल. जे काही आपण इथं सांगतोय, जे काही कीर्तन आपण इथं करतोय, हे नुसतं इथं यायचं बोलायचं विठ्ठल विठ्ठल करायचं नाही. हे शास्त्रयुक्त आहे आणि विज्ञानासोबत सुद्धा आहे. कारण म्हणतात ना, ज्याने ज्ञानेश्वरी वाचली त्याला कळेल की ज्ञानेश्वरीमध्ये किती विज्ञान लपलेलं आहे. एका बाळाचा जन्म कसा होतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, भूगोल हा शब्द म्हणजे पृथ्वी गोल आहे हा सुद्धा शोध आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये भेटलेला आहे. पुन्हा एक बाष्पीभवनाची जी प्रक्रिया आहे, पाऊस पडतो हा कशा प्रकारे पडतो सर्वांना माहित आहे काय, सूर्याची किरण, सूर्य तापतो आणि सूर्याच्या तपण्यामुळं पृथ्वीवर जे पाणी आहे त्याची वाफ होते आणि तेच वाफ वर जाऊन काय होते, ढग होते आणि तेच ढगानुसार खाली जमिनीवर पाणी पडतं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, मी सूर्याचे निवेशे तपे ते हे शोषे, पाठी इंद्र बनूनी वर्षे. म्हणजे मीच सूर्य बनून हे सगळं जे काही पाणी या पृथ्वीवर आहे हे शोषतो आणि पुन्हा सूर्य बनून तपतो आणि नंतर हेच पाणी मी शोषतो आणि नंतर इंद्र बनून म्हणजे ढगांच्या मार्फत हेच पाणी मी पृथ्वीवर पाडतो. किती मोठा शोध आहे हो. कित्येक शोध आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये सापडतात, पण आपण कधी वाचत नाही आणि जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत वाचणार नाही. म्हणून लेकरांना विश्वास बसवायला तुम्ही सांगा, लहान लहान लेकरांना कीर्तनामध्ये आणत राहा, गाथा गीता त्यांना वाचायला देत रहा. विठ्ठल विठ्ठल. ठेवा. गातेची गीतेची जर संगत असेल ना तर आपली लेकरं चांगल्या मार्गावर जातात. ही पण संगत आणि मित्रांची सुद्धा चांगली संगत असायला पाहिजे बरं का. बरेच जण म्हणतात मित्राच्या नादी लागलं की वायाला जातो. नाही, प्रत्येक मित्र हा आपल्याला बर्बाद करत नाही. एक सुंदर वाक्य मी नेहमी सांगते, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती है. फक्त तसा मित्र आपल्याकडे असायला पाहिजे. ते म्हणतात ना, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, फक्त तसा मित्र आपल्याकडं पाहिजे. छत्रपती शिवरायांसोबत कसे मित्र होते, कशी संगत होती, तर म्हणतात, होते शूर बाजिता नाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती, नाव घेता संत धनाजी, नाव घेता संत धनाजी, गोड दुश्मनात मागते, गोड
दुश्मनाची माग फिरती सरदाराची लेखणी शोभली शिवबाची आरती माझ्या शिवबाची आरती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय शिवाजी. आणि या संगतीच्या जोरावर दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराज सरदार म्हणतात ना एकटे छत्रपती शिवराय पण दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला उभा खान टरटरा फाडला उभा खान टरटरा फाडला सारे भीत होते वाघाला जुन्नरचा वाघाला धराया जुन्नरच्या वाघाला धराया आले गेल्याचे किती अहो आले गेल्याचे किती दैवत छत्रपती दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी वा टाळी वाजवायला. शूरबाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संता तानाजी घोडे दुश्मनाची माग फिरती अशी संगत आपल्याकडं सुद्धा पाहिजे. आपल्याकडं हल्ली जास्त मित्र कोणते झाले नरकाला नेणारे कोणते तू पी मी पितो आणि दोघं मिळून नालीमध्ये लोळ मित्र कधी जे मित्र पिणारे आहेत ना ते तुम्हाला कधी चांगल्या मार्गाला नेऊ शकत नाही. म्हणून चांगली संगत ठेवा आणि आपल्या लेकरांची संगत चांगली राहिली पाहिजे याची दक्षता सर्व माता पिता वर्गांनी घ्यायला पाहिजे. आणि लहानपणापासून तुम्ही तुमच्या लेकरांना चांगले संस्कार द्या चांगली संगत ठेवा तेव्हाच आपली लेकरं आपली संस्कृतीकडे वळतील आणि आपली संस्कृतीकडे लहानपणापासून वळायला पाहिजे. कारण या संसार बंधनामधून वाया जाण्याच्या आधी करिता भरोवरी आज बजू उद्या बजू असं करू नका. लहान वयापासून लेकरांना भक्ती करायचं शिकवण जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण सुद्धा भक्ती करायला लागा. भव नदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी तेव्हा लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्ही करणार. शेवटच्या चरणामध्ये त्यांनी म्हटले काही नलगे एक भावाचे कारण काही नलगे एक भावाचे कारण काही नलगे भावाचे कारण काही नलगे भावाचे कारण काही नलगे एक भावाचे कारण काही नलगे एक भावाचे काही नलगे भावाचे कारण काही नलगे भावाचे कारण दुगा मन्या
सुंदर. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितले की काही न लगे एका भावाची कारण तुका म्हणे आना विठोबाची. तुम्हाला भगवंताला भजायचं असेल त्याच्यासाठी काही लागत नाही. विठोबाची शपथ घेऊन सांगतोय की भगवंताला भजण्यासाठी फक्त मनामधील खरा सात्विक भाव लागतो. कारण सुंदर म्हणतात ना, सांडुनिया वैकुंठाशी सांडुनिया वैकुंठाशी सांडुनिया वैकुंठाशी देव भुलला भावाशी देव भुलला 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 भावाशी. भगवंत बोलतात ते खऱ्या सात्विक भक्ती भावाला, दुसरं कशालाही नाही. नाही तुमचा पैसा पद प्रतिष्ठा हे भगवंताकडं काहीही कामाची नाही. फक्त तुमच्या मनातील सात्विक भाव किती आहे आणि किती खरा भाव आहे हेच फक्त भगवंत पाहतात. आणि तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये खरा भाव आहे तो भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा अर्थ असाच आहे किंवा यापेक्षा वेगळा आहे असं मी सांगू शकत नाही. जशी भगवंताने माझ्या बुद्धीला चालना दिली अशा प्रकारे, आणि माझ्या बोलण्याचा विषय हा समाज जागृती असल्यामुळे मी तशाप्रमाणे आपल्यासमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्यातून कुणाला काही वाईट वाटलं असेल, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचं आहे. आजच्या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित सुंदर असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण सोपान महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. ते चॅनल पण तुमचंच आहे ना? हां, चॅनलचं नाव काय आहे? गजर हरिकीर्तनाचा. या चॅनलवर तुम्ही हे कीर्तन पुन्हा ऐकायचं असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळून जातील. त्यांचं 2 in 1 काम आहे. वाजवतात सुद्धा आणि स्वतःच रेकॉर्डसुद्धा करतात, दोन्हीकडं सुद्धा. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि सुंदर त्यांचा नम्र असा स्वभावसुद्धा आहे. तथा सुंदर असे पखवाजवादक हरिभक्तपरायण जे राम महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. म्हणतात ना, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. बरं म्हणजे सर्वांचे गुरुजी सरच आहेत का? बरं, वा वा, गुरुजींसाठी जोरदार टाळे. हां, सुंदर असं. आणि फार कमी वयामध्ये, बरं का, युवा असताना सुंदर कमी वयामध्ये ते महाराज सांगतात ना, एकतरी अंगी असू दे कला, नाहीतरी कार्य फुका जन्माला. एक तरी कला आपल्या अंगामध्ये असायला पाहिजे. आणि सुंदर अशी